नमस्कार मित्रांनो. संपत फोरके आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला म्हणजे तुमच्या नजरेत आणून देत आहे पवई येथे घडलेली ही आत्ताच ताजी घटना. की असं मित्रांनो, अशी घटना आहे की म्हणजे आपल्या पालकांनी म्हणजे कुठल्याही शूटसाठी किंवा वेब सिरीज कुठलीही ॲड येते किंवा काही पण असेल, कुठल्याही स्तरामध्ये असेल किंवा निवड असेल क्षेत्रामध्ये आपल्या टीम सिटी किंवा कुठलंही असो, तर ती पडताळणी खूप गरजेची आहे. कुठलं स्टुडिओ आहे, की ते जी आहे की कुठलं आहे, म्हणजे मान्यता प्राप्त आहे की नाही, ह्या गोष्टी सर्व आपण पडताळल्या पाहिजे. त्यानंतरच आपण ह्या गोष्टीकडे आपण आगेकूच केलं पाहिजे किंवा मग त्या आपण बघितल्या पाहिजे, गेलो पाहिजे तिथे. आणि असं तर आणि मुख्यतः आपल्या पालकांना मुलांचं भविष्य असतं की हा मोठा बनून ॲक्टर होईल, आपल्याला छोटा मुलगा आहे, आपल्याला जायचं आहे, या लगबगीनं हे कुतूहलाने ते रेडी होत असतात. आणि ह्या मागचा कट कुठला आहे हे आपल्याला माहीत नसतं किंवा कुणाच्या लक्षात येत नाही, कारण की आपण छोट्या मुलांना आपण घेऊन जात असतो. तर ह्या गोष्टी जात असताना आपण ह्या गोष्टी खूप बारकाईने पाळल्या पाहिजे. छोटी मुलं असतात, त्यांच्या मनावरही हा ताण पडतो किंवा मग आपण त्यांना अरे हो, माझ्या मुलाला हे बनवायचं आहे, ते बनवायचं आहे, काय आता तो ॲक्टर बनणार, ह्या गोष्टी आपण मुख्यतः विचार केला पाहिजे की कसं केलं पाहिजे, कशा गोष्टी हाताळल्या पाहिजे. आणि ही कालच जी घटना घडली म्हणजे खूपच वेदनादायक आहे. एका स्टुडिओमध्ये बोलवणं अशा आर्यासारख्या माणसानी आणि ह्या गोष्टी छोट्या मुलांच्या बाबतीत घडवणं हे चुकीचं आहे. आणि मुलांना छोट्या मुलांना 17 ते 18 म्हणजे 17 मुलांना ओलीस ठेवणं आणि मग त्यांना हे करणं की बाबा वेब सिरीजची निवड आहे, मग तुम्ही या इकडे, यांना बोलवणं, ह्या खूप हे. आणि अशी कधीही निवड होत नाही की कुठलीही वेब सिरीज असो किंवा कुठलंही सिलेक्शन असो, जसं प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात ही निवड होत असते. फॉर एक्झाम्पल झालं, डान्स इंडिया झालं, ऑडिशन झालेत, त्यानंतर सारेगमप झाले, म्युझिक स्टेज झाले, त्यानंतर इंडियन आयडल झाले. तर कुठलाही मूवी असेल, कलाकार असेल, हे कुठल्याही शॉप टू शॉप किंवा मग अशा थिएटरमध्ये किंवा मग स्टुडिओमध्ये त्याची निवड केली जाते. पण मग आपण ह्या गोष्टी पडताळल्या पाहिजेत की काय हे नेमकं आहे, कुठली स्टोरी आहे, काय आहे, कुठली वेब सिरीज आहे, कोण दिग्दर्शक आहे, की बाबा याचं नाव आहे की नाही. आज आपल्याकडे एवढं मोठं सोशल मीडिया आहे, आपण याच्यावर सोशल मीडियावर सर्च करू शकतो की बाबा हा आर्या नावाचा कोण असेल, फॉर एक्झाम्पल कोण दिग्दर्शक असेल. ह्या गोष्टी तुम्ही पडताळल्या पाहिजे. अनेक बुकं आहेत एकांकिकेचे, नाटकांचे आहे, ड्रामा आहे, सर्व गोष्टी गुगलवर तुम्ही सर्च करू शकता इझिली. ह्या गोष्टी सर्व. आणि तुम्हाला येत नसेल तर तुम्ही आजूबाजूला चर्चा करू शकता किंवा मित्रांना विचारू शकता. कुठल्याही यामध्ये जाऊन तुम्ही विचारू करू शकता. म्हणजे जस्ट डायल आहे, जस्ट डायल हे खूप चांगलं व्यासपीठ आहे, त्यावरती तुम्ही करू शकता. 8888 म्हणजे 10 वेळेस 8 दाबल्यानंतर तुम्ही कॉल करून विचारू शकता की बुवा हे असं स्टुडिओ आहे, इथं काय चालतं किंवा हे काय आहे, ह्या गोष्टी तुम्ही पडताळू शकता. त्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. म्हणजे ह्या अशा गोष्टी आपण काळजी खूप घेणं गरजेचं आहे, कारण की अशा घटना जर घडल्या तर आपल्या मुलांच्या याच्यावरती वाईट परिणाम होतो. कारण की छोटी मुलं ही खूप हे असतात की आपण बोलतो नाजूक असतात, धागा कसा असतो तशीच मुलं असतात. मुलं ही देवघरची फुलं असतात आणि त्यांना लहानपणात अशा गोष्टी जर बघितल्या तर त्यांना ताण पडतो किंवा प्रेशर येऊ शकतो. ह्या गोष्टी आपण खूप ॲज अ पालक म्हणून ह्या गोष्टी आपण पडताळल्या पाहिजे. हेच माझं एक तुम्हाला सांगणं आहे. हे ताजी घटना घडलेली आहे, खूप वाईट घटना आहे. आणि त्यांनी म्हणजे ह्या शूटिंगच्या नावाखाली या गोष्टी सगळ्या केल्या. 2-3 दिवसापासून असं म्हणजे न्यूजला वगैरे सांगण्यात येतं की असं असं चाललेलं होतं. नमस्कार मित्रांनो, म्हणजे मीच आता जस्ट तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या. तर ह्या अशा गोष्टी आहेत की म्हणजे खूप नाजूक गोष्टी आहेत, हाताळल्या पाहिजे. आणि अशी ज्या घटना आहेत, या घटनेपासून आपण दूर राहायला पाहिजे किंवा आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला, आपल्या मुलीला शूटिंग म्हणून आपण आनंदित असतो. ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, खूप छान आहे. पण ह्या गोष्टी पडताळून आपण तिथे स्वतः गेलं पाहिजे. आणि हे जी आत्ता घटना घडली, तर ह्या घटनेमध्ये जी आहे पवईची घटना, यामध्ये ही ताजी घटना आहे. आणि यामध्ये असं आहे की
दिसण्यात आलं की म्हणजे त्यांनी वेब सिरीजच्या नावाखाली बोलवलं होते छोटी छोटी मुलं, एवढी 17 मुलं, आणि त्यांची हे करत होते, ऑडिशन वगैरे घेत होते. पण आतमध्ये पाल्यांना दिसलं की असं असं होत आहे, किंवा आता आम्हाला एक दिवस आज तर सोडतच नाही दुपारी हे बाहेर, की काय चाललं आहे बाहेर, नाही तुम्ही आज जायचं नाही. म्हणजे ते 2-3 दिवस असे बाहेर सोडत होते मुलांना, की हां तुम्ही जा बाहेर जाऊन या, जेवण वगैरे करून या. पण नंतर मधल्या सुट्टीत त्यांना काय सोडलंच नाही. आणि ह्या गोष्टी म्हणजे त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की मुलांना धाक वगैरे देणं, दम देणं, मग मुलं घाबरलीत. त्याच्यानंतर मग पाल्य पण त्यांची पाल्यांची जी पालक आहेत, वडील आहेत मुलांची, ती मग त्यांनाही समजल्या गोष्टी. आणि मग एका पाल्याला म्हणजे पाल्याच्या पालकाच्या म्हणजे वडिलांच्या मोबाईलवर तो व्हिडिओ आर्याने पाठवल्यानंतर ह्या गोष्टी मग उजेडात आल्या. मग त्यांनी तिथल्या आपल्या स्थानिक पोलीस आहेत त्यांना हे संपर्क केला, आणि त्याच्यानंतर तात्काळ तिथल्या सर्व ACP वगैरे असतील, पोलीस कर्मचारी असतील, त्यांनी तिथे धाव घेतली आणि खूप चांगल्या रीतीने हाताळली ही गोष्ट, आणि मुलांची त्या गोष्टीतून सुटका केली. तरी पण हे आपलं सामाजिक कार्य, सामाजिकदृष्ट्या आपलं हे एक सावधगिरीचा इशारा आहे की ह्या गोष्टी अशा घडल्या नाही परत, आणि घडवू नये, आणि याची काळजी आपण घेतली पाहिजे ॲज अ वडील म्हणून, पालक म्हणून. आपले मुलं खूप सेन्सिटिव्ह असतात, छोटी असतात. ह्या गोष्टीपासून सावध राहण्यासाठी आपण आधीच काळजी घेतली पाहिजे. तेव्हा चला मित्रांनो, मी भेटेल तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून, शेअर करून, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबून नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा तुम्ही कुठल्या एरियामधून आहे, लोकेशनमधून आहे, नक्की सांगा. व्हिडिओ कसा आवडला मला जरूर कळवा. आपल्या या संपत फोरकेमध्ये आपलं मित्रांनो स्वागत आहे. जय महाराष्ट्र.